माझ्या मामाचा जो मुलगा आहे त्याच्या मुलीचा आज वाढदिवस आहे। त्याच मामाच्या मुलीचा सुद्धा वाढदिवस आहे। सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रिसॉर्ट वरती। हॅपी बर्थडे। 10 मिनिट में निकल। हाय ओवी, कशी प्रिन्सेस दिसते, कशी करते सगळी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते आमच्या चॅनलवरती। सो आज तुम्ही बघू शकता गाडीमधून ब्लॉग चालू केलाय। तर माझ्या मामाचा जो मुलगा आहे त्याच्या मुलीचा आज वाढदिवस आहे। सो त्याने एक छोटीशी पार्टी आणि सेलिब्रेशन ऑर्गनाइज केलंय। इथे जवळच आहे नवी मुंबईमध्ये फार्म हाऊस बुक केलंय, तिकडे आम्ही आता चाललो सेलिब्रेशनसाठी। आणि त्याच मामाच्या मुलीचा सुद्धा वाढदिवस आहे। सो तो एकत्रच होणार आहे। सो आता आम्ही निघालोय, ते नाहीये फक्त बिकॉज तो ऑफिसला गेलाय। इकडे मम्मी बसली आहे ड्रायव्हिंग सीटवरती, प्रणव बसलेला आहे आणि इकडे पप्पा पण बसलेले आहेत। सो आता निघालोय। किती वेळ लागतोय पोहोचायला बघूया आपण। आज नशीब एवढं चांगलं आहे की आज पाऊस नाहीये। येणार आहे। काय म्हणणार मम्मी, तुझ्या नातीचा बर्थडे आहे। खुश आहे मी, खुश आहे। चिडका ड्रायव्हर आहे, सदैव चिडलेला, चिडचिड 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 दिसणार आणि हसतोय कसा आता। तर इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच आमचं डेस्टिनेशन होतं आणि इकडे तुम्ही बघू शकताय रोड पूर्ण दोन्ही साईडला हिरवगार निसर्ग आहे आणि हा मस्तपैकी रोड आहे त्यात। तर पोहोचलो होतो आम्ही आता डेस्टिनेशनवरती। ॲक्च्युली हे डेस्टिनेशन जे आहे तिथे सुरुवातीलाच सगळे फार्म हाऊस आहेत। आम्ही इथे लोकल गावकऱ्यांना विचारलं होतं की कुठे आहे फार्म हाऊस, पण माहिती नाही का त्यांनी इंटेन्शनली बहुतेक सांगितलं नाही आणि आम्ही रस्ता चुकलो होतो। जिथे रस्ता विचारला होता तिथेच मागे होता फार्म हाऊस। सो आता आतमध्ये एंटर करतोय आम्ही आणि पुढचा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा। सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रिसॉर्टवरती आणि इकडे मागे बघू शकता तुम्ही आतमध्ये डेकोरेशन सुरू आहे बर्थडेचं आणि वी आर ऑल्सो रेडी। पाय जोरात दाबा। पण बर्थडे आहे भाई। काय काय हवा। हाय ओवी, कशी प्रिन्सेस दिसते। कोण बनली तू ओवी? फोटो सेशन चालू आहे आता आणि फुल प्रिन्सेस वाली वाइब आहे।
काय घेऊन चाललाय? किती मस्ती करते, सगळी केस सुटले. काय गरज आहे का तुमचं काय म्हणणं आहे तिचे केस सुटले? कॅमेरा करा प्लीज. थँक्यू. 3-2 झाले ती पाहिजे. त्यांचा आवाज ऐकायला येतोय का? हे बाबा वहिनींवरती फोकस घ्या, नाही तर भावाला माझ्या घरी नाही जाऊन देणार. डान्स करो यार. कोणाकडे बघू Maushi is giving gift to Gauri Urf Divya, and here
डिझाईन बघ पहिला. मिस्टर DIY. येस, आवडला? हे घाल ग तिला. आता कसं टॅग तरी काढा रे, टॅग काढायचा प्रकारच नाही. गिफ्टची अनबॉक्सिंग चालू आहे इथे. केवढी ताकद लावतीये. हा, इथून घ्या. गरगा तिला हेल्प कर थोडी खोलायला. खोल काढ आता. थांबायचं. आवडली? बघू, दाखव व्हिडिओ मध्ये. मस्त. आता स्कूलला घेऊन जा. छान आहे. टॉफीस म्हणजे टॉप ड्रेस. मग काय बोलते हळूच. तेच ओ, तिला माहिती होतं, ती बोलते टॉपिक्स निकलणार आहे. आपल्या बेडवर पडलेलं ना, त्यातून खोलून तरी बघा. कुर्ता आहे ना? हा, ते नाही का शॉर्ट कुर्ते. हा, शॉर्ट कुर्ती. मिसेस काय नाव आहे? शिंदे कपल्स लव्ह वाले कुठली? मावशी. लय मोठे. फिटिंग करून हे बघ, एका साईडला तू बसायचं, एका साईडला गौरीने बसायचं. ओके. हा, नक्की तुला सांगितलं. खूप पोहलं होतं, लय पोहलं होतं आम्हाला पोहायला डायरेक्ट आतमध्ये 10 मिनिटं का 10 मिनिटं बरोबर झाक तयार झालं. 10 मिनिटासाठी 2 तास आम्ही रूममध्ये झोपून काढले, पाणी बदलवलं. हॅलो, हाय, कसा झाला बर्थडे? बर्थडे एकदम छान झाला. सेलिब्रेशन, डान्स वगैरे करून सगळे थकलेत. आता फायनली जेवायची वेळ आली. आणि जेवणामध्ये काय दाखवते? चिकन सुक्का आहे, सलाड आहे, पापड आहे आणि तांदळाच्या भाकरी आहे. आणि प्राईज आणि एक्सक्यूज मी, जेवण कसं झालंय? आई हे कसं बाबा, जेवण कसं झालंय? जेवण कसं झालंय? बर्थडे कसा होता? फक्त हात दाखवा म्हणा. बर्थडे कसा झाला? आणि जेवण कुठे गेले? एक्सक्यूज मी, हा तुम्ही तर बर्थडे कसा झाला? जेवण कसं आहे? जेवायचं. ओके, जेवायची बाकी. थांबा. बर्थडे कसा झाला? जेवण हे तिला पाहिजे. हा, कसा झाला बर्थडे? छान झाला माझ्या बहिणीचा. जेवण कसं झालं? बर्थडे छान झाला. बर्थडे नाही विचारलं, जेवण विचारलं मी. सगळं छान झालं. रिव्ह्यू कसा? एकदम भारी. बोला बोला. कसं होतं सगळं? हा, कसं होतं सगळं? ओवी, तुझा बर्थडे कसा वाटला तुला? मी नाही बोलणार, मला नाही बोलली. गोडवानी हात होता त्याच्यामध्ये लावला. ओवी, तुला कसा वाटला तुझा बर्थडे? छान होता. बोल बोल. फॉर कमिंग. एंड ऑफ द बर्थडे.